शेती नावाचा जुगार खेळणं हे प्रत्येकाला जमत नसतं, समजूतदार लोकांकडून तर अशक्यच, म्हणून त्यासाठी माझ्या शेतकरी बापासारखं वेडं होता यावं लागतं। नमस्कार, माझं नाव अंजली दिनकर, विभाग विदर्भ, आणि आज आपल्या समोर विषय प्रस्तुत करत आहे वेडं होता आलं पाहिजे। मित्रांनो, इतिहासाचं संशोधन करण्यासाठी, इतिहास लिहिण्यासाठी तज्ञांची आवश्यकता असते, पण जर इतिहास घडवायचा असेल तर वेड्या माणसांची गरज असते। समाजकारण असो की राजकारण, राष्ट्रहित असो वा लोकहित, प्रेम असो वा परंपरांचा गौरव जर यशस्वीरित्या पार पाडायचा असेल तर वेडं होता आलं पाहिजे। हे वेड मराठ्यांमध्ये होतं। जेव्हा इतिहास पडताळून पाहतो तेव्हा फक्त भारतातच नाही, काबूल कंधार पर्यंत आदिलशाही आणि निजामशाही सत्तांनी जे थैमान माजवलं होतं ते रोखण्यासाठी, आपल्या मातीला स्वायत्तता मिळवून देण्यासाठी स्वराज्य नावाची संकल्पना छत्रपती शिवबांच्या डोक्यात येते आणि 16 वर्षाचा तरुण मातृभूमीच्या रक्षणासाठी निघतो। आणि मग मावळेही जुळत जातात। बाजीप्रभू खिंडीच्या वेळी म्हणतात, महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर जाऊन तोफांचा आवाज करणार नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही। कोंडाणा सर करताना तानाजी मालुसरे म्हणतात, महाराज आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं। अशा मावळ्यांच्या वेडेपणातून, अशा राजांच्या वेडेपणातून हा महाराष्ट्र घडत राहिला आणि हे वेड महाराष्ट्राला घडवत राहिला। पण फक्त पराक्रमांमध्ये, शौर्यांमध्ये वेड पाहिजे असं नाही, प्रेमात सुद्धा वेड गरजेचं असतं। आणि प्रेमात वेड मग एकमेकांसाठी जीव देणं किंवा आपला साथीदार या जगाला सोडून गेला म्हणून स्मारक उभारणं याला प्रेम म्हणत नाहीत, तर मेहरबाईंचा मृत्यू कॅन्सरमुळे होतो म्हणून टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलची उभारणी करणं, जे दोराबजींनी करून दाखवलं त्याला प्रेम म्हणतात। ज्यामुळे आजही 65,000 लोकांचा जवळजवळ कॅन्सरचा उपचार तिथे होतो आणि त्यापैकी 70% लोकांचा उपचार हा मुफ्त होतो। प्रेमात वेडेपणा याला म्हणतात। या मातीला स्वातंत्र्य मिळावं म्हणूनही हजारोंनी वेडेपणा दाखवलं। कोणी फासावर चढले, कोणी आंदोलनं केली, तर कोणी क्रांती घडवून आणली, नवी क्रांती। ज्योतिबांनीही ज्यांच्याकडून प्रेरणा भेटली असे राजा राममोहन रॉय, ज्यांनी आपल्या बुद्धीचा चांगला उपयोग करून जाती व्यवस्थेला वाचा फोडली आणि स्वतःच्या जातीच्या विरोधात जाऊन तो वेडेपणा दाखवला। त्यामुळे जाती व्यवस्थेच्या विषयीचं युद्ध पुकारलं गेलं। हा असतो वेडेपणा। शारीरिक अपंगत्व कधीच मानसिक अपंगत्व होत नाही हे सिद्ध करून दाखवणारी, पाय चिरडलेली अरुणिमा जेव्हा एव्हरेस्ट सर करते त्याला म्हणतात वेडेपणा। कल्पनेच्या पलीकडे जाऊन अंतराळात पहिली भरारी घेणारी महिला जेव्हा कल्पना चावला ठरते तेव्हा वेडेपणा असावा लागतो आणि हाच वेडेपणा व्यक्तींना महान बनवत असतो। कोविड-19च्या काळात जेव्हा आपण सगळे लपून घरात बसलो होतो तेव्हा सेवा परमो धर्मचा मंत्र म्हणत, उपचाराचं व्रत पूर्ण करत जेव्हा आपले डॉक्टर्स बाहेर पडले तेव्हा आपण तेवढी मोठी लढाई जिंकलो। त्यासाठी वेड गरजेचं होतं। आपल्या कुटुंबाचा विचार तर प्रत्येक जण करतो हो, पण सीमेवर उभं राहून भारतातल्या हजारो कुटुंबांचा विचार करणारे फौजी, त्यांच्यासारखं वेड असायला हवं आणि त्या वेडाची आज गरज आहे। आपल्या बुद्धीच्या अंतापर्यंत जाऊन वर्षानुवर्ष श्रम करून चंद्रयान मिशन लॉन्च केलं जातं आणि ते यशस्वीरित्या पूर्ण होतं, तेव्हा हे मिशन आम्ही विश्व कल्याणासाठी वापरू असं म्हणणारे सायंटिस्ट, त्यांना खरंच शतशत नमन। वेड असावं तर ते त्यांच्यासारखं आणि काहीतरी विचारांच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण करतो त्यालाच वेड म्हणतात आणि ते वेड कुठेतरी एका मोठ्या उंचीवर घेऊन जात असतं। पण ही सगळी आदर्श ऐकणं, ह्या वेड असावं या सांगणाऱ्या गोष्टी ऐकणं म्हणजे यशस्वीता का? या लोकांचा आदर्श घेऊन जगणं म्हणजे जगणं का? नाही, आपण या जगाला सोडून जात असताना आपला आदर्श इतरांसाठी सोडणं म्हणजे जगणं। आणि हे जगणं यशस्वी व्हावं त्यासाठी वेगळ्या विचारांची गरज आहे, वेगळ्या विचारांच्या गंगोत्रीची गरज आहे। जसं की कधी हॅलो ऐवजी मोबाईल उचलल्यानंतर वंदे मा भारती म्हणणं, तर कधी रस्त्याने चालताना सगळा कचरा आपलाच तर आहे मग आपणच उचलणं, हे वेड असायला हवं, हे देशभक्तीचं वेड असायला हवं। तुम्हाला अभ्यास करायला आवडतो का? मग अभ्यासात वेड असायला हवं। जर तुम्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जाल तर तुमच्या मशिनरीज वेगळी भाषा बोलली पाहिजे। जर तुम्ही विज्ञान क्षेत्रात जाल तर तुमचं रिसर्च हे लोककल्याणासाठी, लोकहितासाठी असलं पाहिजे। जर तुम्ही शिक्षक होत असाल तर तुम्ही घडवलेला विद्यार्थी हा राष्ट्रहितासाठी एक दागिना म्हणून समोर आला पाहिजे। आणि जर तुम्ही प्रशासकीय अधिकारी होत असाल तर सामान्यांच्या घासलेल्या चपलाच नाही तर झिजलेल्या टाचांच्या भेगांची सुद्धा तुम्हाला विचार करता आला पाहिजे। याला म्हणतात वेड। आणि हे वेड जेव्हा कलेच्या रूपाने बाहेर पडतं तेव्हा छोट्याशा दगडाच्या कोपऱ्यावर तुम्हाला रंगाने अखंड ब्रह्मांड उभारता आलं पाहिजे आणि सगळ्या जगाला वेड लावता आलं पाहिजे। मग तो छोटासा दगड कोहिनूरपेक्षा जास्त किमतीत विकता आला पाहिजे, याला म्हणतात वेड। आणि वेड फक्त जगण्याचं नसावं, वेड मरणाचंही असावं, मरेपर्यंतच असावं। आमच्या छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूचा आजही अवघ्या महाराष्ट्राला अभिमान आहे। जेव्हा महाभारतामध्ये अभिमन्यू चक्रव्यूहमध्ये जातो आणि त्याला भेदून बाहेर कसे येतात माहिती नसतं, पण तो धर्मरक्षणासाठी, धर्माच्या युद्धासाठी तो चक्रव्यूह भेदतो आणि एका गौरवाच्या मृत्यूला शिरोधार्य धरतो, ते वेड असतं। म्हणून जगताना, मरताना आणि मेल्यावरही उरताना जे असतं ते वेड असतं आणि ते वेड असावं, ज्यामुळे आयुष्य सुंदर तर होईलच पण ते लोकहिताचं असेल। म्हणून इतिहास रचायचा असेल तर वेडे व्हा आणि असे वेडे व्हा की तुमच्या वेडाची उदाहरणं वर्षानुवर्ष दिली जावीत। जय हिंद, जय महाराष्ट्र।